नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। मी सतीश काळे। आजच्या या सेशनपासून आपण फ्लूइड मेकॅनिक्सला सुरुवात करत आहोत। फ्लूइड मेकॅनिक्स बघितलंस तर मेकॅनिक्समध्येच त्याला आपण कॅटेगराइज करतो। मेकॅनिक्स एकदम ब्रॉड टर्म झाली, त्याच्या अंडर फ्लूइडचं मेकॅनिक्स म्हणजे हे आपलं फ्लूइड मेकॅनिक्स आहे। बघा मेकॅनिक्समध्ये काय स्टडी केलं असतं आपण, एक रिजिड बॉडी असते बरोबर की नाही, त्याला आपण रेस्ट कंडिशनमध्ये कन्सिडर करतो, त्याला आपण मोशनमध्ये कन्सिडर करू शकतो, त्याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्सेस वगैरे वगैरे। हे आहे आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं मेकॅनिक्स किंवा सॉलिडचं मेकॅनिक्स। फ्लूइडचं मेकॅनिक्स आपल्याला स्टडी करायचं आहे। काय स्टडी करावं लागतं आपल्याला याच्यामध्ये, त्याला आपण FM म्हणतो। FM मधलं हे F जे आहे ते आहे बघा हे फ्लूइड। ओके, फ्लूइड म्हणजे माहिती आपल्याला काय असणार आहे, फ्लूइड फ्लुअम, आणि फ्लुअम मीन्स ज्याला फ्लोईंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात, जे फ्लो होऊ शकतं। आपल्याला माहिती सॉलिड फ्लो होऊ शकत नाही आहे, सॉलिड हा सांडू शकत नाही आहे, पण फ्लूइड हे सांडू शकतं। आणि फ्लूइडलाच आपण कन्सिडर करणार आहोत, लिक्विडही कन्सिडर करतो, लिक्विड असेल फ्लुइडच म्हणतो आपण, आणि गॅस असेल त्यालासुद्धा आपण फ्लुइडच म्हणतो, दोघांनाही फ्लुइडच कन्सिडर करतो। पण आपल्या स्टडीसाठी जे असतं आपल्या ह्या FM मध्ये 90% 95% मध्ये फ्लुइड म्हणलं की ते लिक्विड असतं। बघा फ्लुइड म्हणलं की ते लिक्विड असतं, आणि स्टँडर्ड लिक्विड आपण जे कन्सिडर करतो ते असते बघा H2O वॉटर। स्टँडर्ड म्हणा रेफरन्स म्हणा हे आपण वॉटर कन्सिडर करत असतो। बघा करूया याचा ही स्टडी पुढे आपण। ज्यावेळेस आपण गॅस म्हणतो तर ह्याला स्टँडर्ड केसमध्ये आपण एअर घेऊ शकतो, काही केसेसमध्ये याला हायड्रोजन पण कन्सिडर करू शकतो आपण याला। ओके, हे आपलं आहे बघा फ्लुइड। फ्लुइड म्हणजे काय बरं, फ्लुइड मेकॅनिक्स काय असतं बरं, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स अबाउट द फ्लुइड। हे तर असणारच आहे, फ्लुइड्सविषयी सांगताय। कधी, ज्यावेळेस हे फ्लुइड रेस्टमध्ये असतं आणि ज्यावेळेस हे फ्लुइड हे मोशनमध्ये असतं। फ्लुइड मेकॅनिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स अबाउट द फ्लुइड व्हेन इट्स इन अ रेस्ट कंडिशन और इट्स इन अ मोशन, किंवा ते मोशनमध्ये पण असू शकतं ना। मग ज्यावेळेस रेस्टमध्ये असतं त्यावेळेस त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी किती आली, 0। ज्यावेळेस मोशनमध्ये असेल ऑब्व्हियसली त्याची व्हेलॉसिटी ही 0 नसणार आहे, काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे त्याची। या टाईपमध्ये आपण ब्रॉडली क्लासिफाय करू शकतो या फ्लुइड मेकॅनिक्सला। क्लासिफाय तर आपल्याला करायचं आहे आत्ता, हे घ्या क्लासिफिकेशन असं। क्लासिफिकेशन म्हणजे काय, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये बघतो काय बरं आपण, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये बघतो काय असतंय काय एक्झॅक्टली, मेकॅनिक्स असतंय काय एक्झॅक्टली, बरंचसं काय काय असतंय। जसं की फर्स्ट बघूया आपण, हे जे फ्लुइड असतं ना हे ज्यावेळेस हे रेस्टमध्ये असतं आता बोलल्याप्रमाणे, आणि सुरुवातीचा जो फ्लुइड मेकॅनिक्सचा जो पोर्शन आहे त्यामध्ये काय करतो आपण, फ्लुइडला रेस्टमध्ये ठेवतो, पूर्णपणे स्टॅटिकमध्ये ठेवतो, आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्यामुळे तयार होणारे फोर्सेस हे आपण कन्सिडर करत असतो। नंतरचा जो पोर्शन आहे फ्लुइड मेकॅनिक्सचा त्याच्यामध्ये फ्लुइडला आपण मोशनमध्ये आणतो। ओके, मोशनमध्ये आणतो आपण, मग त्याच्यामध्ये बराचसा पोर्शन जो की डिस्कस करायचा आहे आत्ता। फ्लुइड इन रेस्ट यालाच आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक। हे घ्या हायड्रो आणि हे घ्या स्टॅटिक। स्टॅटिक म्हणजे रेस्ट कंडिशन, हायड्रो म्हणजे वॉटर, की यामध्ये व्हेलॉसिटी किती असणार, कम्प्लिटली 0। आणि याच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथं स्टडी करायच्या असतात, याच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करतो, बऱ्याचशा वेगवेगळ्या आहेत आता ज्या की आपण बघणारच आहोत पुढे। आणि हेच फ्लुइड ज्यावेळेस मोशनमध्ये असतं, ज्यावेळेस हेच फ्लुइड हे मोशनमध्ये असतं, मग मोशनमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या केसेस इथं तयार होतात। मग जसं की आपण बेसिक्समधनं सांगू शकतो, इथं असतं बघा एक कायनेमॅटिक्स असतं, हे बघा कायनेमॅटिक्स असतं, आणि दुसरं असतं हे डायनामिक्स। डायनामिक्स ओके, कायनेमॅटिक्समध्ये आपण काय कन्सिडर करतो, फ्लुइड आहे, फ्लुइड एका पर्टिक्युलर रिजनमधनं पास होत आहे, पाईप असू शकतो, एखादी प्लेट असू शकते, किंवा एखादी नदी असू शकते। ज्यावेळेस फ्लुइड पास होत असतं त्यावेळेस आपण फक्त त्याची व्हेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल, या टाईपच्या प्रॉपर्टीज कन्सिडर करतो, आणि कशामुळे हे फ्लो होऊ लागलं आहे, व्हॉट इज द कॉज ऑफ फ्लुइड फ्लोईंग हे आपण नाही कन्सिडर करत। फोर्सला आपण इथं कन्सिडर करत नाहीत, म्हणजे न्यूटनचा सेकंड लॉ तर इथं येणारच नाही आहे। ओके ना, मग या कायनेमॅटिक्समध्ये आपण काय स्टडी करतो, जनरली त्याची जॉमेट्री आपण डील करतो। बघा त्याची जॉमेट्री, फ्लुइडची जॉमेट्री, आणि जॉमेट्रिकल बरेचसे पॅरामीटर्स आहेत, जसं की वेगवेगळ्या लाईन्स याच्यामध्ये येतात बघा, बरेचसे फंक्शन्स याच्यामध्ये येतात, पोटेन्शियल फंक्शन आणि व्हेलॉसिटी फंक्शन, आणि वेगवेगळ्या स्ट्रीम लाईन, स्ट्रीक लाईन, टाईम लाईन आणि पाथ लाईन, अशा वेगवेगळ्या लाईन्स याच्यामध्ये आहेत आपल्या स्टडीजमध्ये, आणि अदर काही लाईन्स असतील। बरंचसं मॅथमॅटिकल पोर्शन असतो हा फ्लुइड मेकॅनिक्सचा कायनेमॅटिक्स म्हणजे। डायनॅमिक्स म्हणजे काय असतं बरं, डायनॅमिक्समध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, म्हणजे कॉज ऑफ मोशन। ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे त्या फ्लुइडला व्हेलॉसिटी आहे, ॲक्सेलरेशन आहे, बट कशामुळे आहे, कुठल्या फोर्सेसमुळे आहे। आज समजा हेच फ्लुइड ज्यावेळेस एखाद्या पाईपमधनं फ्लो करतं, किंवा हेच फ्लुइड एखाद्या प्लेटच्या वरनं फ्लो करतं, किंवा हेच फ्लुइड अशा नदीमधनं फ्लो करतं,
हा थोडासा ग्रेडियंट दाखवतो मी, थोडासा स्लोप दाखवतो. आपल्याला माहिती आहे ना, स्लोप आहे म्हणूनच तर हे फ्लूइड फ्लो करू लागले असं, हे नदीमध्ये नाल्यामध्ये, बरोबर की नाही. काहीतरी स्लोप असतो बघा, एकदम कमीचा स्लोप असतो. ओके, ग्रॅव्हिटीचा डिफरन्स असतोच थोडासा, म्हणूनच तो फ्लो होऊ लागला आहे तिथं. आणि इकडं तर ह्या एखाद्या प्लेटवरती फ्लो असा रॅन्डमली होऊ शकतो, फॅनमुळं होऊ शकतो असा. ओके ना, बऱ्याचशा केसेस आहेत. पाईपमध्ये ते तर स्टडी करायचंच आहे, मागचं प्रेशर जास्त असतं पुढच्या प्रेशरपेक्षा, मागणं दाब आहे, चालले फ्लूइड पुढे. डायनॅमिक्समध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत आपल्या स्टडीसाठी, की कुठले वेगवेगळे फोर्सेस ह्या फ्लूइडवरती ॲक्ट होतात. ओके, मग बरेचसे फोर्सेस आहेत जे की स्टडी करायचे आहेत. आणि प्लस ह्या डायनॅमिक्समध्ये आपलं एक महत्त्वाचं इक्वेशन स्टडी करायचं असतं, ते आहे कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला आपण म्हणतो बर्नौलीज इक्वेशन. त्याच टाईपमध्ये ह्या बर्नौलीज इक्वेशनची मदत घेऊन आपण ज्यावेळेस हे फ्लूइड पाईपमधनं फ्लो करतं किंवा एखाद्या प्लेटच्या वरनं फ्लो करतं, तर फ्लूइड मेजरिंग डिव्हायसेस कुठले कुठले आहेत. मग व्हेलॉसिटी मेजरमेंट आलं, त्याच्यामध्ये डिस्चार्ज मेजरमेंट आलं. या टाईपचे मेजरिंग डिव्हायसेस बरेचसे आहेत जे की बर्नौलीजचे ॲप्लिकेशन्स आहेत, ते आपल्या याच्यामध्ये स्टडी करायचे असतात. हे झाला डायनॅमिक्सचा पार्ट. ओके, त्यालाही पुढं आपण एक्सटेंड करू शकतो. तसं बघितलं असतं आणखी याच्यामध्ये थोडंसं सब कॅटेगरीमध्ये आपण ह्याला सांगू शकतो, की ज्यावेळेस फ्लूइड हे पाईपमधनं फ्लो करतं किंवा ह्या प्लेटवरनं फ्लो करतं, मग याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे फ्लोज आपण डिस्कस करणार आहोत. आणि मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोचं. लॅमिनार फ्लो असतो एक, टर्ब्युलंट फ्लो असतो एक. ठीक आहे, मग हे आपण याच्यामध्ये स्टडी करतो की याचं वेगवेगळं बिहेवियर कसं असतं, वेगवेगळे नंबर्स याच्यामध्ये जे की डायमेन्शनलेस नंबर्स असतात ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. याच्या पुढे जर आपण आणखी गेलो, तर ज्यावेळेस हे फ्लूइड ह्या अशा टाईपच्या प्लेटवरनं फ्लो करत असतं, करूया फ्लूइड याला आपल्याला काय, इथं फ्री आहे फ्लूइड, हे घ्या, असं फ्लूइड फ्लो करत असतं त्यावेळेस अशी एक बाउंड्री तयार होत असते बघा. तो आहे बाउंड्री लेअर थेअरीचा कॉन्सेप्ट आहे. का इथंच तयार होते बाउंड्री असं नाही, बाउंड्री इथंही तयार होऊ शकते आणि होते. ओके, दोन टाईपच्या बाउंड्रीज असतात बघा. बाउंड्री फॉर्मेशन दोन टाईपचं असतं, एक थर्मल बाउंड्री असते आणि एक फ्लूइड बाउंड्री असते. थर्मल बाउंड्री टेम्परेचर ग्रेडियंटमुळे तयार होते, टेम्परेचर डिफरन्समुळे तयार होत असते. आणि आपली ही जी बाउंड्री आहे आपली म्हणजे फ्लूइडची बाउंड्री, ती फ्लूइडच्या व्हेलॉसिटीमुळे तयार होते. बघूया आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स बरंचसं काय काय असतं याच्यामध्ये. नंतर एक डायमेन्शनलेस नावाचं एक चॅप्टर आहे बघा, असाच डायमेन्शनलेस नंबर्स, बरंचसं काय काय याच्यामध्ये, बरेचसे नंबर्स याच्यामध्ये स्टडी करतो जे की सायंटिस्टच्या अकॉर्डिंगली हे नंबर्स आहेत. डायमेन्शनलेस आहेत, युनिटलेस आहेत. याचा बराचसा यूज आपल्याला वेगवेगळे फॅक्टर कॅटेगराईज करण्यासाठी होत असतो बघा फ्लूइड मेकॅनिक्समध्ये. सो हा एक पार्ट याच्यामध्ये आहे. पुढे बघितलं असतं आपण स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनिअरिंगला ओपन चॅनल फ्लो, नदीमधला हा फ्लो आणि बरंचसं त्याचं पुढचं महत्त्व आणि बरंचसं त्याच्यामध्ये असलेले टाईप्स, तो एक असतो बघा याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आणखी काही मिसलेनियस छोटे मोठे पॉईंट्स आहेत, ते आपण ओव्हर द टाईम डिस्कस करणार आहोतच. करूया आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया आपण एका पर्टिक्युलर पॉईंटपासून. पॉईंट नंबर 1, काय डिफरन्स आहे बरं एक्झॅक्टली ह्या सॉलिडमध्ये आणि फ्लूइडमध्ये, असं ना काहीतरी डिफरन्स. बेसिक क्वेश्चन्स याच्यावरती टार्गेट होतात, बेसिक आहेत. जसं की एक्झाम्पल असा एक सॉलिड कन्सिडर करतो मी इथे, जो की खालच्या साईडला मी फिक्स करून ठेवतो. हा त्याचा लोअर मोस्ट पोर्शन आपण फिक्स करून ठेवला आहे. त्याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट करूया आपण, असा एक टँजेन्शियल फोर्स. टँजेन्शियल फोर्स म्हणजे शिअर फोर्स असू शकतो, टँजेन्शियल फोर्स शकतो, शिअर स्ट्रेस असू शकतो, या टाईपमध्ये. ह्याचं एक ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला, काही रेकॉर्डिंग्स घ्यायच्यात आपल्याला इथं. ओके, जसं की यामध्ये एक्झाम्पल हा फोर्स आहे काहीतरी F, इथं हा पॉईंट काहीतरी आहे A, इथं काहीतरी पॉईंट आहे हा B असा. बघा हे ऑब्झर्वेशन कसं आहे, इथनं फोर्स एक्झर्ट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मेशन होणार आहे. ओके, आपण कन्सिडर करूया असं डिफॉर्मेशन या टाईपमध्ये. हे डिफॉर्म पोझिशन आहे त्याची A' आणि B'. इथं तयार झाला काहीतरी हा शिअर काय, शिअर अँगल, त्याला आपण काय म्हणूया, शिअर स्ट्रेन म्हणूया. ओके, या टाईपमध्ये म्हणजे एका ठराविक फोर्सला सुरुवातीला हे असं आहे, ठराविक फोर्स अप्लाय केल्यानंतर या टाईपमध्ये हे या कंडिशनमध्ये आलं हे. ओके ना, या कंडिशनमध्ये आलं ते. एका ठराविक फोर्सला हे असं आहे ते. ऑब्झर्वेशन काय आपलं, ऑब्झर्वेशन या टाईपमध्ये असतं बघा. शिअर स्ट्रेस याच्यामध्ये जो प्रोड्यूस होत असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो ह्या फायला किंवा शिअर स्ट्रेनला. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो शिअर स्ट्रेनला. हे शिअर स्ट्रेनचा सिम्बॉल आहे जे की आपण सॉममध्ये वापरलं आहे, आणि हे शिअर अँगलचा सिम्बॉल आहे जे की आपण सॉममध्येच वापरलं आहे. हे दोघंही इक्वलच असतात जर अँगल छोटा असेल जर तर, कारण हा आपला फोर्स मोठा नाही आहे, विदिन इलॅस्टिक रेंज आहे.
विदिन इलॅस्टिक रेंज आहे. जर फोर्स जर मोठा असेल तर हे ऑब्वियसली इथं फेल होईल, अँगल वाढलेला असेल आणि हे फेल होईल, परमनंट डिफॉर्मेशन येऊन जाईल काहीतरी त्याच्यामध्ये. हे आपलं पहिलं ऑब्झर्वेशन. हे का माहीत नव्हतं तुम्हाला, ऑलरेडी सॉमचाच पोर्शन आहे हा, बट इथं थोडंसं वेगळं ऑब्झर्वेशन आपल्याला इथं करायचं आहे. इथं थोडंसं वेगळं ऑब्झर्वेशन करायचं आहे. जसं की एक्झाम्पल असं फ्लूड घ्या तुम्ही, हे घेतलं आपण, हे फ्लूड, हे घ्या पाणी, वॉटर घ्या, स्पेसिफिकली वॉटर घ्या. ओके, या टाईपमध्ये एका प्लेटच्या सरफेसवरती आहे, ते प्लेटवरती असलेले हे वॉटर या टाईपमध्ये. आता रेस्ट कंडिशनमध्ये हे सुद्धा रेस्ट आहे आणि हे सुद्धा रेस्ट आहे. हे रेस्ट कंडिशनमधलं हे वॉटर, आपण एक इमॅजिनरी एलिमेंट, फ्लूड एलिमेंट आपण इमॅजिन करूया. असा फ्लूड एलिमेंट आपण कन्सिडर करूया वाटलं सर, ठीक आहे ना. असा हा फ्लूड एलिमेंट मी इथं कन्सिडर केला. हे सगळं इमॅजिनरी आहे बघा. त्याच्यामध्ये हा जो कानाकोपरा जो आहे त्याला ए म्हणूया, हा बी म्हणूया या टाईपमध्ये, आणि एकदम छोटू फोर्स लावा तुम्ही, एकदम छोटू, एकदम कमी मॅग्निट्यूडचा फोर्स. थोडा जरी तुम्ही इथं फोर्स लावला, ओके, तर काय होणार आहे, हा पार्टिकल जो आहे एची पोझिशन टाईम t1 नंतर, एक्झाम्पल टाईम t नंतर कुठं असेल, समजा इथं असेल. फोर्स लावला आहे आणि तुम्ही सोडून दिला आहे, नंतर फोर्स लावत नाहीत तुम्ही, नंतर लगेच थोड्या वेळानंतर t1 नंतर तो इथं कुठेतरी असेल. हे टीला इथं आहे, t1ला इथं आहे. आणखी थोड्या वेळानंतर तोच पॉईंट कुठे असेल, हे t2ला असेल, नंतर t3ला असेल. अशा नंबर ऑफ पोझिशन्स तो वेळेप्रमाणे चेंज करेल, पुढं 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 जाणार तो. सेम आपण ए आणि बीला ऑब्झर्व करतो ना, तर बीचंही तसंच असणार आहे. बी सुद्धा इथे असेल टी नंतर, t1 नंतर, t2 नंतर, t3 नंतर, t4 नंतर, असं. फोर्स फक्त एकदाच लावला होता आपण सुरुवातीला. म्हणजे काय, याची मेन महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. याच्यावरनं काय समजून आलं, तुम्ही एकदा छोटू फोर्स लावला आणि त्यावरनं दिसलं तुम्हाला हे कॉन्टिन्युअस डिफॉर्मेशन. हे कंटिन्युअस डिफॉर्मेशन हीच तर प्रॉपर्टी आहे फ्लूडची. फ्लूडमध्ये कंटिन्युअस डिफॉर्मेशन असतं का, असतं, त्याला असतं आपण फ्लूड म्हणतो. ही दुसरी डेफिनेशन आहे फ्लूडची. फ्लो करणं म्हणजे काय, कंटिन्युअसली डिफॉर्म होणं. फोर्स किती छोटा असू द्या, टेंजेन्शियल फोर्स तुम्ही लावला आहे ना, जस्ट टच करा, एकदम एक्झाम्पल एखाद्या रेस्ट फ्लूडला टच करा, एक डिस्टर्बन्स पुढे कॅरी आउट होत असतो बघा. हे झालं आपलं हे कंटिन्युअस डिफॉर्मेशन ऑफ फ्लूड. ह्याला ऑब्झर्व कसं करायचं बरं, ह्याला मी ट्रॅक करतो विथ रिस्पेक्ट टू दिस फिक्स्ड पॉईंट. हा इथं गेला, इथं गेल्यानंतर ही त्याची पोझिशन, ही त्याची पोझिशन, नंतर ही पोझिशन, नंतर ही पोझिशन, या टाईपमध्ये बघितलं असतं आपण. याचा शिअर अँगल किती आहे बरं, किंवा शिअर स्ट्रेन किती. हा सुरुवातीचा होता काहीतरी φ1, नंतरचा होता हा φ2, नंतरचा आहे φ3, नंतरचा आहे φ4, या टाईपमध्ये. म्हणजे काय सांगू शकतो याच्यामध्ये आपण, तर याच्यामध्ये सांगू शकतो की हा जो शिअर स्ट्रेस आहे, जो की टँजेन्शियल असतो, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फायला. नुसत्या फायला आहे का, बिलकुल नाही, विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे. कारण हे जो फाय आहे ना, हा जो शिअर अँगल आहे किंवा हा जो शिअर स्ट्रेन आहे, याला आपण शिअर स्ट्रेनही म्हणू शकतो, शिअर अँगलही म्हणू शकतो, कारण विदिन रेंज असतं आणि सांगितलं आपण याच्यामध्ये सॉममध्ये. तर हा वेळेप्रमाणे चेंज होऊ लागला. आता हा वेळेप्रमाणे चेंज होऊ लागला, विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होऊ लागला आहे. विथ रिस्पेक्ट टू टाईम हा चेंज होऊ लागला आहे. म्हणून याला इथं महत्त्व कशाला असतं, नुसत्या स्ट्रेनला महत्त्व नसतं, रेट ऑफ शिअर स्ट्रेनला महत्त्व असतं. रेट ऑफ शिअर स्ट्रेन किंवा त्यालाच आपण म्हणतो रेट ऑफ डिफॉर्मेशन. रेट ऑफ शिअर स्ट्रेन हे आहे महत्त्वाचं फ्लूइड मेकॅनिक्समध्ये. रेट ऑफ शिअर स्ट्रेन किंवा रेट ऑफ डिफॉर्मेशन पण म्हणू शकतो आपण, काहीच अडचण नाही. रेट ऑफ डिफॉर्मेशन, ओके, हे असं असतं बघा. हे फाय बाय टी किंवा ह्यालाच आपण पुढे आणखी असंही लिहू शकतो, काही अडचण नाही आहे. हे टाऊ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dφ/dt, एकदम छोटो अँगल आणि छोटू टाईम. ओके, हे आपलं छोटंसं ऑब्झर्वेशन. हे रफ सेन्समध्ये लिहिलं आहे, हे टू बी स्पेसिफिक या टाईपमध्ये असतं. हे काय ऑब्झर्वेशन काय आलं बरं याच्यावरनं, काय ऑब्झर्वेशन काय आले आपले, आलेत काहीतरी आलेत ऑब्झर्वेशन, करायचे ते आपल्याला आता इथं बघा. ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन नंबर 1, कंटिन्युअस डिफॉर्मेशन नावाचा हा प्रकार तर इकडं काही नसतो बघा. नो कंटिन्युअस डिफॉर्मेशन. कंटिन्युअस डिफॉर्मेशन याच्यामध्ये कधी होणारच नाही आहे. हे सॉलिड आहे, एका पर्टिक्युलर सॉलिड आहे. सॉलिड तुम्ही जास्त फोर्स लावून ढकललं ती इथं थांबलं जागेवरती, फोर्स काढून घेतला आलं ओरिजिनल कंडिशनला. कारण तुम्ही लावलेला फोर्स जर विदिन इलॅस्टिक रेंज असेल, इलॅस्टिक लिमिट असेल, तर ते इथं जाऊन इथं येणारच आहे ते वापिस, बरोबर की नाही. म्हणजे आपण हे पण लिहू शकतो दुसरं एक याच्यामध्ये ॲड. काय लिहू शकतो याच्यामध्ये आणखी ॲडिशन, रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. माहिती आहे आपल्याला, हे रिगेन करते, रिगेन्स ओरिजिनल डायमेन्शन्स माहिती आहे आपल्याला. हे
ओके, आणखी काही ऑब्झर्वेशन लिहायचं की इथं? ठीक आहे, थोडं होल्ड करूया, आपण इकडं बघूया आता काय होतो आहे याच्या कम्पेअरमध्ये. बघा इथं कंटिन्युअस डिफॉर्मेशन हे आत्ताच लिहिले आपण, हे घ्या कंटिन्युअस डिफॉर्मेशन आहे ना, 100% आहे. आणि फोर्स कितीही छोटा असू द्या, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स, किती छोटी मॅग्निट्यूड असू द्या, कंटिन्युअस डिफॉर्मेशन तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेच. इथं बघा हे बी, हे झिरो मेमरी ह्याला आपण म्हणतो. बघा फ्लूडला काय म्हणतो आपण? झिरो मेमरी, गजनी आहे. ते विसरून जातं, मागे यायचं वापस यायचं विसरून जातं. ते आपण कसं संध्याकाळी घरी जातो, हे फ्लूड वापस येण्याचं विसरत आहे, एकदा पुढं गेलं की पुढं शिफ्ट झालं. मग ते त्याच टाईपमध्ये सॉलिड तर वापस येतो. सॉलिडला झिरो मेमरी म्हणू शकत नाही, पण फ्लूडला झिरो मेमरी आहे. इट डझंट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. झिरो मेमरीज लिहा ना, मग हे झिरो मेमरी आहे, गजनी आहे. ओके, डझंट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज हे तुम्ही मेन्शन करू शकता या टाईपमध्ये. इथं काही अडचण नसलाच पाहिजे. हा झाला आपला बेसिक डिफरन्स. आणि याच्यावरती क्वेश्चन्स असतात आपल्या, याच्यावरती क्वेश्चन्स असतात. आता क्वेश्चन्स आणखी कसे फ्रेम होतात त्याच्यामध्ये ते डिस्कस करूया आपण. बघा आणखी तर आपण याला कॅटेगराईज करूया. इकडं मी लिहितो हे सॉलिड आणि इथं लिहितो मी हे फ्लूइड. अगेन आता वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कसे टार्गेट होतात आणि कसे टार्गेट झाले आहेत हे तुम्हाला समजेल. सॉलिड एक्झाम्पल घेतो एक सॉलिड असंच, कुठलं घेऊया, कुठलंही घ्या, काहीतरी असं एक सॉलिड घ्या. हे रेस्टमध्ये आहे, हे पण रेस्टमध्ये आहे, दोघंही रेस्टमध्ये आहेत, चालत आहे. आणि इथं एक फोर्स घेऊया वाटलंच तर मी इकडं ठेवतो, हा इथे ठेवतो मी. ही फोर्सेस थोडंसं बोलूया आपण फोर्सविषयी, टेन्साईल फोर्सविषयी बोलूया आपण, नंतर आपण बोलूया कम्प्रेसिव्ह फोर्सविषयी, आणि नंतर बोलूया आपण ह्या शिअर स्ट्रेसविषयी. शिअर स्ट्रेसविषयी बोलूया आपण, किंवा शिअर फोर्स म्हणा तुम्ही, काय अडचण नाही आहे. टेन्साईल फोर्स बघूया आपण. ज्यावेळेस सॉलिड हा रेस्टमध्ये असतो तो टेन्साईल फोर्सला तो रजिस्ट करू शकतो का बरं? जर त्याच्यावरती आपण टेन्शन एक्झर्ट केलं, रेस्टमध्ये आहे सॉलिड, कुठलाही एखादा सॉलिड घ्या, टेन्शन किंवा टेन्साईल फोर्स जर आपण लावला तर तो रजिस्ट करू शकतो का? तर 100% रजिस्ट करू शकतो. तुम्ही जेवढा फोर्स बाहेर न लावणार तेवढा आतल्या साईडला तो तयार करतो एका लिमिटपर्यंत, म्हणजे रजिस्ट करू शकतो, बिअर करू शकतो. यस, पॉसिबल आहे. म्हणजे रेस्टमध्ये असताना सॉलिड टेन्शनला बिअर करू शकतो का? तर 100% बिअर करू शकतो, काही अडचणच नाही आहे. ओके, फ्लूडच्या बाबतीत या बरं. फ्लूड आहे, फ्लूडवरती तुम्ही टेन्साईल फोर्स अप्लाय करा. ज्यावेळेस फ्लूड हे रेस्टमध्ये एका पातेल्यामध्ये फ्लूडला टाका, पाण्याला टाका, तर करल का? करल, एकदम कमी प्रमाणात करतं ते. म्हणूनच तर एक नवीन प्रॉपर्टी असते बघा, त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी काय आहे? ज्यावेळेस फ्लूड हे रेस्टमध्ये असतं त्यावेळेस त्याच्यावरती मॉस्किटोज किंवा एखादी छोटीशी पिन, किंवा आपण बघतो ना उन्हाळ्यामध्ये झरा, किंवा त्याच्यामध्ये एखादा पॉन्ड आहे, एखादा वॉटर स्टोअर केलेलं ठिकाण आहे, ओके ना, सो त्याच्यावरती हे पानं तरंगतात या टाईपमध्ये. म्हणजे तिथं टेन्साईल फोर्स असतो बघा. जो फ्री लिक्विड सरफेस असतो तो ताणलेला असतो बघा, थोडासा ताणलेला असतो तो. मॉस्किटोज का चालतात? कारण तो वरचा फ्री सरफेस जो असतो तो ताणला गेला आहे. ताणला गेला म्हणजे काय? ताणलं जाणं म्हणजे काय? एक टेन्साईल स्ट्रेच असतो, एक टेन्साईल फोर्स असतो त्या मेम्ब्रेनवरती. म्हणजे यस, इथं असतं, थोडंसं असतं, करतो, कमी का होईना करतो. हा फ्लूइड टेन्साईल लोडला बिअर करू शकतो का? यस, स्मॉल अमाऊंटमध्ये करू शकतो. हा स्मॉल अमाऊंटमध्ये करू शकतो, काही अडचण नाही आहे, चालतं आहे. नंतर बघूया कम्प्रेसिव्ह फोर्सला किंवा कम्प्रेसिव्ह स्ट्रेसला कोण बिअर करत आहे? दोघंही बिअर करतील. बघा कसं, आपल्याला माहिती आहे की एक्झाम्पल या टाईपमध्ये हा सॉलिडचा एलिमेंट, सॉलिडवरती तुम्ही जर फोर्स एक्झर्ट केला, ते खालची रिॲक्शन समजा, याला एका प्लेटवरती ठेवलं आहे किंवा टेबलवरती ठेवलं आहे, वरनं ही ॲक्शन, ही रिॲक्शन, म्हणजे सॉलिडनं कम्प्रेसिव्ह फोर्सला बिअर केलं का? बिअर केलं ना. तुम्ही जिथं बसलात, मी जिथं उभा आहे, खाली काय सॉलिडच आहे, म्हणजे ते बिअर करतात काय? करतात, 100% करतात, चालतं आहे. स्ट्रेसलाही करतात आणि फोर्सलाही करतात. व्हॉट अबाउट द फ्लूडला कसं बिहेव केलं जातं बरं? हे बघा, एखादा पातेला आहे, वेसल आहे, याच्यामध्ये तुम्ही काय करा, याच्यामध्ये तुम्ही टाका हे लिक्विड असं. आता हे लिक्विड काय इथं जरी रेस्टमध्ये असेल ते काय करतं बरं? हे खालच्या बॉटम पोर्शनवरती असा एक नॉर्मल फोर्स एक्झर्ट करतं, ह्या नॉर्मल फोर्सलाच आपण पुढं प्रेशर म्हणतो. फ्लूडनं एक्झर्ट केलेलं प्रेशर किंवा एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर फोर्स, आणखी एक पुढचा कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट इथं असतो. म्हणजे कम्प्रेसिव्ह फोर्सला बिअर करतं का? यस, करतं. जसं इथं याने केलं, इथंही याने केलं, चालतं, ठीक आहे. आणखी पुढे बघूया आपण याच्यामध्ये.
जसं की आता याच टाईपचा एक सॉलिड घेऊया आपण. सॉलिडवरती आपण असा टॅन्जेन्शियल फोर्स एक्झर्ट करूया. ह्या सॉलिडला समजा इथं फिक्स करून ठेवले आपण असं. जसंही आपण इकडनं टॅन्जेन्शियल फोर्स एक्झर्ट केला, यस याच्या आतमध्ये ऑब्वियसली रिॲक्शन तयार होणारच आहे शिअर स्ट्रेसचीच. म्हणजे शिअर स्ट्रेस जर आपण एक्झर्ट केला तर शिअर स्ट्रेसला अपोज करतं का हे सॉलिड? तर 100% करतं, काय अडचणच नाही आहे. एका विदिन लिमिटपर्यंत हे करतं, बिअर करतं, अपोज करू शकतं आहे. हे झालं शिअरचं. फ्लुइडच्या बाबतीत कसं आहे बरं? फ्लुइड एक्झाम्पल असंच एक वेसल घ्या. त्या वेसलमध्ये तुम्ही ह्या लिक्विडला टाका, असं टाका लिक्विडला, फ्रीमध्ये आहे. किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही एखाद्या लिक्विडला घ्या. हे बिअर करतं का? हे बिअर नाही करत आहे. हे बिअर करत नाही. थोडा जरी फोर्स लावला, काहीच रेजिस्टन्स दाखवत नाही, लगेच पुढे फ्लो व्हायला सुरुवात करतं. लगेच पुढं फ्लो व्हायला सुरुवात करतं. हे पॉईंट क्लिअर आहे. हा कंटिन्युअस डिफॉर्मेशन. रेस्टमध्ये असताना फ्लुइडला थोडा जरी फोर्स लावला तर अपोजिट डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करत नाही. लिक्विड अपोजिट डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करत नाही. ज्यावेळेस फ्लुइड हे रेस्टला आहे, हे महत्त्वाचं होतं, आपण वरती लिहिलं रेस्टला आहे त्यावेळेस. म्हणजे ज्यावेळेस फ्लुइड हे रेस्टला असतं त्यामध्ये शिअर स्ट्रेस किती असतो? डायरेक्टली झिरो. डायरेक्टली झिरो. क्वेश्चन आहे याच्यावरती. वेन द फ्लुइड इज इन अ स्टॅटिक कंडिशन द शिअर स्ट्रेस इज झिरो, शिअर फोर्स इज झिरो. शिअर स्ट्रेस आणि शिअर फोर्स काय असतोय? अपोजिट डायरेक्शनचा फोर्स असतो. हा अपोज करणारा फोर्स असतो. तुम्ही जर इकडं फोर्स लावला तर तिकडच्या डायरेक्शननं एक्सपेक्टेड आहे तयार होणं. हां, ज्यावेळेस फ्लुइड हे रेस्टमध्ये नसेल, ज्यावेळेस फ्लुइड हे असं मोशनमध्ये असतं, एक्झाम्पल एखाद्या पाईपमध्ये फ्लुइडला टाकलं आहे आपण आणि हे पाईपमधनं फ्लुइड फ्लो होऊ लागलं आहे, मग त्यावेळेस पण शिअर स्ट्रेस झिरो असतो का? बिलकुल नाही. त्या केसमध्ये शिअर स्ट्रेस एक्झिस्ट करतो. त्या केसमध्ये शिअर स्ट्रेस एक्झिस्ट करतो तो अपोजिट डायरेक्शनला असतो. बट कधी ते फ्लुइड लागतं आपल्याला मोशनमध्ये, आणि मोशनमध्ये असल्यानंतर शिअर स्ट्रेस हा झिरो होऊ शकत नाही. रिअल फ्लुइडला तरी कारण याच्यामध्ये आपण आयडियल फ्लुइडची ही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज बरंचसं काय डिस्कस करायचं आहे याच्यामध्ये सुद्धा. हे झालं बघा ह्या दोघांमधले हे 3 फोर्सेस वेगवेगळ्या कंडिशन्सला. आता इथं काही अडचण तर नसायलाच पाहिजे. नंतर जसं की बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये काही अझम्पशन्स असतात, तसेच या सब्जेक्टमध्ये सुद्धा काही अझम्पशन्स आहेत. जसे की काही अझम्पशनमधलं पहिलं अझम्पशन, बाकीचे बरेचसे अझम्पशन्स त्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस कव्हर करूया. एक पहिला आणि कॉमन मोस्ट अझम्पशन आहे बघा, हे फ्लुइड मेकॅनिक्सचा कॉन्टिनम. WI आणि नंतर M आहे. हे कॉन्टिनम म्हणजे कंटिन्युअस मॅटर. हे का कंटिन्युअस मॅटर म्हणा किंवा मास म्हणा, या टाईपमध्ये काय मॅटर केलं हे कंटिन्युअस मॅटर, हे असं. किंवा नो वॉइड्स, याला आपण असंही म्हणतो. व्हॉट इज द कॉन्टिनम म्हणजे नो वॉइड्स. काय नवीन टर्म ही? किंवा ह्याला आपण म्हणतो नो स्पेसेस, नो एम्प्टी स्पेसेस. बोलूया आपण याच्याविषयी आता थोडक्यामध्ये. नो एम्प्टी स्पेसेस नाही आहेत फ्लुइड फ्लोमध्ये. म्हणजे कसं की ह्या रूममध्ये मी आहे, तुम्ही ज्या रूममध्ये आहात त्या रूममध्ये आहात, ओके. तिथं असं आपल्याला इमेजिन नाही करायचं की हां ह्या कान्या कोपऱ्यामध्ये एक्झाम्पल ह्या कॉर्नरमध्ये फ्लुइडच नाही आहे, बाकीचं पूर्ण पॅक आहे, असं नाही. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅटर आपण कन्सिडर करत असतो बघा, त्याला आपण कॉन्टिनम म्हणतो. हा कॉन्टिनमचा कॉन्सेप्ट आपण अप्लाय करत असतो बघा. हां, आपल्याला माहिती आहे की ठराविक ॲल्टिट्यूड नंतर की कॉन्टिनमचा कॉन्सेप्ट अप्लाय होत नाही. तिथं वेगळी रेरिफाईड गॅस थेरी अप्लाय होत असते. कारण तिथं जे फ्लुइड पार्टिकल्स आहेत, एकदम बघा तुम्ही अर्थच्या सरफेसवरती फ्लुइड पार्टिकल्स जवळ आहेत, बरोबर आहे की नाही? फ्लुइड पार्टिकल्स, गॅस पार्टिकल्स, जसं तुम्ही अल्टिट्यूडनं वरती जाता तर हे रेअरेस्ट बनतं बघा, मिडियम रेअर बनतं. मग हे दूर असतात, आणखी वर गेले आणखी दूर असतात. सो तिकडं कॉन्टिनमचा कॉन्सेप्ट आपल्याला करायचा नाही, तिथला कन्सेप्ट डिस्कसही नाही करायचा. आपल्या केसमध्ये आपण राहूया विदिन लिमिट. आपल्याकडं कॉन्टिनमचा कॉन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे. म्हणजे काय बरं थोडक्यामध्ये? म्हणजे काय, तुम्ही कुठलंही फ्लुइड घेतलं किंवा कुठलंही फ्लो फील्ड घेतलं, फ्लो फील्ड म्हणजे ज्या केसमध्ये किंवा ज्या फील्डमध्ये फ्लुइड फ्लो करत असतं बघा, त्याला आपण फ्लो फील्ड म्हणतो. आहे पुढं ही टर्मिनॉलॉजी कॉमन आहे. एक्झाम्पल एखाद्या पाईपमधनं वॉटर फ्लो होऊ लागलं आहे, किंवा एखाद्या नदीमधनं पाणी फ्लो होऊ लागलं आहे, किंवा एखाद्या वेसलच्या आतमध्ये आपण एखाद्या वॉटरला टाकलं किंवा गॅसला टाकलं, तर आपल्याकडं मॅटरचं डिस्ट्रीब्युशन कंटिन्युअस आहे. एम्प्टी स्पेसेस नाही आहेत, मध्ये पोकळी नाही आहे वगैरे, ह्या टाईपचा कन्सेप्ट नसतो बघा. नाही तर मग आपण आपली थेरी अप्लाय नाही करू शकत. हे आपली थेरी याच्यासाठी डेव्हलप आहे की ज्या ठिकाणी मॅटर कंटिन्युअस आहे, एम्प्टी स्पेसेस नाही आहेत, पोकळी नाही आहे मध्येच. हे त्याचे वेगवेगळे मिनिंग्स जे की आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये क्वेश्चन्समध्ये दिसतील तुम्हाला, ओके. त्याच टाईपमध्ये असाच एक नवीन कन्सेप्ट आहे जो की आता सांगू इच्छितो मी. त्याला आपण म्हणतो नो स्लीप कंडिशन. हे छोटे मोठे पॉईंट्स आहेत, पुढे डिटेल्समध्ये आपल्याला येतीलच.
ही नो स्लीप कंडिशन जी आहे हे SLIP आहे बघा ते, ओके ना. स्लीप म्हणजे झोपण्याची प्रक्रिया नाही, SLIP आहे. नो स्लीप कंडिशन म्हणजे काय असतं बरं? ऑब्व्हियसली स्लीप न होण्याची प्रक्रिया आहे. पाऊस पडल्यानंतर ऑब्व्हियसली टू व्हीलर स्किड किंवा स्लीप होण्याचे चान्सेस असतात. तसे इकडे काय कंडिशन आहे हे आपण बघूया. नो स्लीप कंडिशन कशी असते बघा. नो स्लीप म्हणजे एक्झाम्पल अशी एक प्लेट आहे, कितीही ती स्मूथ प्लेट तुम्ही मॅन्युफॅक्चर करण्याचा प्लॅन करा, प्रयत्न करा, 100% स्मूथ प्लेट तयार होणारच नाही आहे. अशी काही प्रोसेस आहे का मॅन्युफॅक्चरिंग? अशी काही मेथड आहे का ज्याने एकदम तुम्ही 100% स्मूथ प्लेट तयार केली आहे? बिलकुल नाही, पॉसिबलच नाही. ज्यावेळेस अशा टाईपच्या प्लेटवरनं हे असं एखादं लिक्विड फ्लो करत असतं बघा, गॅस असू द्या किंवा वॉटर असू द्या, त्यावेळेस आपण ह्या लिक्विडला थोडंसं कॅटेगोराईज करतो बघा. थोड्याशा आणखी डेप्थमध्ये जाऊन आपण काय मानतो की हे जे लिक्विड आहे ना हे फ्लूइड पार्टिकलचं आहे बघा असं, ओके. हे थोडेसे मोठे मोठे काढतो मी, असे फ्लूइड पार्टिकलचं बनलेलं आहे असं हे. आणि असंच ते ज्यावेळेस ही खालची लेअर आहे, ही बॉटम मोस्ट लेअर, ज्यावेळेस ही लेअर ह्या प्लेटवरती येते तर ती ट्रॅप होते बघा अशी, ती ट्रॅप होऊन बसते अशी. ट्रॅप झाली म्हणजे काय झालं बरं एक्झॅक्टली? ट्रॅप झाली म्हणजे ह्या फ्लूइड पार्टिकलची व्हेलॉसिटी आणि ह्या प्लेटची व्हेलॉसिटी सेमच झाली. आता ऑलरेडी ही प्लेट फिक्स करून टाकली, हे काय त्याचं इंडिकेशनच आहे. ह्या प्लेटला आपण जागेवर रेस्ट बांधून ठेवला आहे, घट्ट जागेवर थांबलेली आहे. मग त्याच टाईपमध्ये हे खालचे बॉटममोस्ट फ्लूइड पार्टिकल ह्या प्लेटची व्हेलॉसिटी गेन करतात, ओके. याला आपण म्हणतो नो स्लीप कंडिशन. स्लीप होत नाही या केसमध्ये, याला आपण म्हणतो नो स्लीप कंडिशन ही असते बघा. ह्याच्या अपोजिटमध्ये एक वेगळी कंडिशन असते बघा. म्हणजे अपोजिटमध्ये वेगळी कंडिशन म्हणजे ज्यावेळेस प्लेट ही मुव्हेबल असते. समजा इथंच वरती ठेवली मी अशी एक प्लेट, अशी एक वरती प्लेट, ह्या दोन प्लेटच्यामध्ये आहे इथं वॉटर, दोन प्लेटच्यामध्ये आहे असं वॉटर, ओके. आता हे फ्लूइड पार्टिकल जाऊन ह्याला चिटकतील, नो स्लीप म्हणजे हे चिटकतील. ह्या प्लेटची जी काही व्हेलॉसिटी असणार आहे तीच व्हेलॉसिटी ह्या आपल्या फ्लूइड पार्टिकलची पण असणार आहे. मग काय झालं त्यालाही आपण नो स्लीप कंडिशनच म्हणतो, जे की पुढे आपण बघणारच आहोत. ते फ्लो बिटवीन द टू पॅरलल प्लेट्स, ओके. नो स्लीप म्हणजे काय? एकदम बेस्ट ऑफ बेस्ट म्हणजे काय की तो फ्लूइड पार्टिकल जाऊन त्या प्लेटला चिटकणं. जर प्लेट जागेवर थांबली असेल तर फ्लूइड पार्टिकल जागेवर थांबणारच आहे. जर प्लेट एका सर्टेन व्हेलॉसिटीने मूव्ह करत असेल तर तो फ्लूइड पार्टिकलसुद्धा सर्टेन व्हेलॉसिटीने मूव्ह करणारच आहे. सो या टाईपमध्ये हे कन्सेप्ट्स आहेत, छोटे मोठे पॉईंट्स आहेत, बरेचसे मिसलेनियस पॉईंट्स आहेत, ते त्या पॉईंटमध्ये त्या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोतच. जसं की पुढे आता हे फ्लूइड मेकॅनिक्समध्ये इथं एक कॉमन क्वेश्चन आहे बघा, कमीत कमी एक क्वेश्चन इथं विचारला जातो बघा. त्याला आपण म्हणतो फ्लूइड प्रॉपर्टीज म्हणजे अशा काही गोष्टी ज्या की आपल्याला त्या फ्लूइडविषयी माहिती प्रोव्हाइड करतात. जसं की थर्मोडायनॅमिक्समध्ये असतात बघा, थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज, किंवा आणखी वेगळ्या सब्जेक्टमध्ये असतील त्या सब्जेक्टच्या प्रॉपर्टीज. फ्लूइड प्रॉपर्टीज म्हणजे काय बरं? फ्लूइडविषयी सफिशियंट माहिती प्रोव्हाइड करणाऱ्या ह्या प्रॉपर्टीज असतात. जसं की आपल्याला माहिती आहे बघा, डेन्सिटी असणार आहे, हे स्पेसिफिक व्हॉल्यूम असणार आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार आहे, आणि आणखी काही छोट्या मोठ्या प्रॉपर्टी आणि एक महत्त्वाची प्रॉपर्टी येऊन जाते, त्याला आपण म्हणतो विस्कॉसिटी. त्याच्या पुढे असते बघा सरफेस टेन्शन. सो ह्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्यात. क्वेश्चन्स याच्यावरती कॉमनली विचारले जातात. त्यामध्ये पहिली जी प्रॉपर्टी आहे आपली, ते आपली काय आहे? डेन्सिटी. ठीक आहे, ही आहे आपली डेन्सिटी, घनता, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? मास डेन्सिटी. हे तर काय कॉमन नाव आहे, हे थोडं घ्या वेगळं. त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक मास. हे घ्या स्पेसिफिक मास. हे एक आपल्यासाठी आणि हे एक आपल्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे. याचे काही सिम्बॉल्स आहेत, स्टँडर्ड सिम्बॉल आहे, त्याला आपण म्हणतो रो, RHO, रो. हे असं आहे बघा, ते रो. काय असतं बरं हे एक्झॅक्टली? डेन्सिटीला जर आपल्याला मॅथमॅटिकली जर डिफाईन करायचं असेल, सो डेन्सिटी रो इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला लिहू शकतो आपण, मास अपॉन व्हॉल्यूम. मास पर युनिट व्हॉल्यूम असं लिहितो आपण त्याला. इथं मी लिहू शकतो मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, काय युनिट आहे बरं याचं? येणार काय युनिट? इथं आहे kg आणि इथं आहे व्हॉल्यूमचं हे मीटर क्यूब. हे kg पर मीटर क्यूब. पण याचा मिनिंग काय होतं बरं? डेन्सिटी म्हणजे काय? आपल्याला माहिती जनरल सेन्समध्ये की सॉलिडची डेन्सिटी जास्त असते, कारण सॉलिडचे मॉलिक्युल्स एकमेकांच्या फार जवळ असतात, इंटरमॉलिक्युलर स्पेसेस खूपच कमी. लिक्विडमध्ये या त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असतं, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस थोडेसे जास्त असतात कम्पेअर टू सॉलिड. आणि गॅसमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त असतात इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस. म्हणजेच आपण याच्यावरनं कन्क्लुजन काय काढतो? सॉलिडची डेन्सिटी जास्त आहे लिक्विडपेक्षा, लिक्विडची डेन्सिटी जास्त आहे गॅसपेक्षा. या टाईपमध्ये आपण जनरलाइज स्टेटमेंट करू शकतो, काही अडचणच नाही आहे. म्हणजेच ह्याचा मिनिंग असा होतो, एखाद्या
एखाद्या मॅटरमध्ये त्याचे मॉलिक्युल्स किती जवळजवळ आहेत किंवा किती क्लोजली पॅक्ड आहेत, किती क्लोजली पॅक्ड आहेत. जितके जास्त जवळजवळ तितकी त्याची डेन्सिटी जास्त असते, तितकी त्याची डेन्सिटी जास्त असते. सो डेन्सिटी म्हणजे काय, एक स्क्वीजनेस. ते पार्टिकल्स एकमेकांच्या किती जवळजवळ आहेत, त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस जेवढं कमी तेवढी डेन्सिटी जास्त असते. एकदम कमी जागेचं जास्त वजन असं आपण म्हणतो ना, ते की पुढे सांगेल असं मी तुम्हाला या टाईपचे कॉन्सेप्ट्स. सो ती आहे बघा आपली ही डेन्सिटी. डेन्सिटी आपण कसं डिफाईन करतो, इट इज द रेशो ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम फॉर द गिवन टेम्परेचर अँड गिवन प्रेशर. हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना. मग फॉर द गिवन टेम्परेचर अँड गिवन प्रेशर म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशरप्रमाणे डेन्सिटी चेंज होत असते, म्हणून आपल्याला हे स्पेसिफाय करावं लागतं. त्या दिलेल्या तापमानाला आणि दिलेल्या प्रेशरला ती पर्टिक्युलर डेन्सिटी आहे बघा, त्या पर्टिक्युलर एअरची किंवा लिक्विडची असं आपण म्हणतो. जसं की काही कॉमन क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातात. काय कॉमन क्वेश्चन्स असतील याच्यावरती बघा, डेन्सिटी इक्वल्स टू मास डेन्सिटी असेल किंवा डेन्सिटी असेल किंवा स्पेसिफिक मास असेल. बघा स्पेसिफिक मास म्हणजे एका ठराविक व्हॉल्यूम करता ते मास किती आहे, त्याचा मिनिंग काय होतो. स्पेसिफिक मास म्हणजे एका ठराविक व्हॉल्यूम करता त्या स्पेसिफिक व्हॉल्यूम करता मास किती आहे, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक मास, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक मास. ठीक आहे. जसं की काही कॉमन क्वेश्चनमध्ये मी तर तुम्हाला विचारू शकतो, एक्झाम्पल डेन्सिटी फॉर द वॉटर, याच्याविषयी आपण थोडं बघूया. वॉटरच्या डेन्सिटीविषयी आपण थोडक्यात बघूया. वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळी डेन्सिटी असणार, हे तर पक्काच आहे एकदम. पण वॉटरच्या केसमध्ये तुम्हाला एक पॉईंट ध्यानात ठेवायचा आहे. क्वेश्चन विचारला जातो की वॉटरची डेन्सिटी कुठल्या टेम्परेचरला हायेस्ट असते, तर 4 डिग्री सेल्सिअसला ती हायेस्ट असते. याचा आन्सर आहे बघा फिजिक्समध्ये, जे की आपल्याला इथं डिस्कस नाही करायचं. असंगत विचलन, ओके, अनॉमलस बिहेवियर. 4 डिग्री सेल्सिअस सगळ्यात जास्त डेन्सिटी असते. किती असते बरं ही जवळपास, ही जवळपास असते बघा 1000च्या जवळपास असते. 1000 kg/m³, जे की आपल्यासाठी किंवा आपण फूड मेकॅनिक्समध्ये वॉटरची डेन्सिटी म्हणलं, तापमान वगैरे काय बघायचं नाही, बिलकुलच डायरेक्टली घ्यायची 1000 kg/m³ या टाईपमध्ये. हां, समजा इनकेस आपण जर तापमान वाढवलं तर मग डेन्सिटी वाढणार की कमी होणार, ही घ्या स्टँडर्ड रीडिंग आहे आपल्याकडं. डेन्सिटी वाढणार की कमी होणार, तर या केसमध्ये म्हणजेच लिक्विडच्या केसमध्ये डेन्सिटी कमी होते. ती असते जवळपास 998च्या जवळपास असते बघा, हे kg/m³. आता हे पण सांगणं अपेक्षित आहे कुठल्या प्रेशरला हे एक्सपेरिमेंट चालले तुमचे. हे दोन्ही एक्सपेरिमेंट आपले चाललेत एका ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. प्रेशर ॲटमॉस्फेरिक आहे, जी तुमचं प्रेशर म्हणजे तुम्ही ज्या रूममध्ये आहात, जिथे आहात, ते जे सराउंडिंगचं जे प्रेशर आहे तेच प्रेशर इथंही आहे. चालतं आहे. सो या टाईपमध्ये प्रेशर वाढलं म्हणजे डेन्सिटीमध्ये वाढ होणारच. बघा जसं की एक्झाम्पल, मी तापमान तेवढंच ठेवतो, 20 डिग्री सेल्सिअस तापमान ठेवतो, प्रेशर वाढवतो. किती वाढूया, जसं की 1 ॲटमॉस्फिअरला आपण काय म्हणतो, 1 बार म्हणतो, जवळपास असतं बघा, 1 बारच्या जवळपास असतं. ठीक आहे. आणि हे याचं प्रेशर आपण 100 पटीने वाढूया. त्या पाण्यावरती तुम्ही प्रेशराईज करा. त्या पाण्याला एका व्हेसलमध्ये पाणी टाकलं आहे आणि तुम्ही हे रीडिंग परफॉर्म करू लागलात, त्याला तुम्ही कंप्रेस करा, एकदम 100 टाइम्स कंप्रेस करा, म्हणजे 100 बार करा त्याला. तर याची जी डेन्सिटी असणार आहे, वाढणार की कमी होणार, पॉज करून तुम्ही आन्सर पण करत चला. वाढणार की कमी होणार, याची डेन्सिटी असणार जवळपास 1007, 1008 या रेंजमध्ये येऊन जाते, या रेंजमध्ये येऊन जाते. हे कुठलं वॉटर आहे, हे पिण्याचं पाणी आहे आपलं, ऑलमोस्ट प्युअर वॉटर आपण याला कन्सिडर केलं. तुम्ही म्हणता सर खाऱ्या पाण्याची डेन्सिटी तर 1008 आणि 1007 आणि 1005 असते. मग ती खाऱ्या पाण्याच्या वेगळ्या रिडिंग आपल्या, बरोबर आहे. सॉल्ट वॉटर वेगळं, ते डेन्सर असतं, त्याला जास्त असतं. आपल्याला माहिती की जास्त डेन्सिटीवालं पाणी जर असेल तर पोहायला, स्विमिंग करायला सोपं जातं. पण कोण पोहलं आहे, अंग खासते ना. हे असं पण होऊ शकतं बघा या केसमध्ये. गोव्याला जा तर डेन्सिटी त्याची वेगळी, आपल्या ह्या वॉटरची वेगळी. आपल्या सगळे हे रिडिंग्स आपल्या नॉर्मल वॉटरसोबत चालल्यात, आपल्या दैनंदिन पाण्यासोबतच्या हे रिडिंग्ज आहेत सगळ्या काही. ठीक आहे, पाण्याच्या रिडिंग घेतल्या. अशाच काही रिडिंग आपल्याकडं एअरच्या पण आहेत, एअरच्या पण आहेत. कुठल्या रिडिंग असतील त्या बघा, एअरच्या रिडिंग या केसमध्ये. एक्झाम्पल 20 डिग्री सेल्सिअस तापमान घेऊया आपण, आहे तर जवळ यालाच कंटिन्यू करूया. 20 डिग्री सेल्सिअस तापमान घेऊया, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेऊया आपण, 1 ATM प्रेशर घेऊया. ओके. तर हवेची डेन्सिटी इकडे एअरविषयी लिहितो मी सगळं हे, ते असते 1.23 काय kg/m³. यावरून एक तर समजेल तुम्हाला हवेची डेन्सिटी कुठं, वॉटरची डेन्सिटी कुठं. जवळपास 1000 टाईम जास्त आहे वॉटरची डेन्सिटी असणारच, कारण मॉलिक्युल्स जवळजवळ आहे जास्त. आता एक कंडिशन असते बघा, एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जातं, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ द एअर ॲट STP किंवा STPच्या कंडिशन्स काय आहेत. STP म्हणजे काय, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, एकदम फिजिक्सची टर्मिनॉलॉजी आहे.
काय असेल याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये असतं बघा 0 डिग्री सेल्सिअस अँड 100 किलो पास्कल. काय असणार याला, डेन्सिटी किती असते, डेन्सिटी असते वॉटरची 1.27, वॉटरची कशाला, एअरची, हे मीटर क्यूब, kg/m³ एवढी असते. म्हणजे फरक पडणारच, इथं तापमान 20 आहे, इथं 0 आहे, ठीक आहे, बट प्रेशर इकडं खूप जास्त आहे ना, सो डेन्सिटीमध्ये फरक आलाच. एक थोडंसं समअप करूया आपण ह्या डिस्कशनला. टेम्परेचर वाढलं, डेन्सिटी वाढणार की कमी होणार, कमी होणार. मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर दूर जातील, इंटरमॉलिक्युलर स्पेसेस वाढतील, डेन्सिटी कमी होते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, प्रेशर वाढलं, डेन्सिटी वाढते का कमी होते का काहीच फरक पडत नाही, डेन्सिटी वाढायला लागते, डेन्सिटी वाढायला लागते, कारण प्रेशर वाढणं म्हणजे पार्टिकल्सला जवळजवळ आणण्याची प्रक्रिया करतो आहे आपण. सो या टाईपमध्ये हे जनरल सेन्समध्ये आपण डिस्कस केलं. किंवा एक थोडंसं जरा फिजिक्स जर आपण याच्यामध्ये घुसवलं, फिजिक्स घुसवा मग आता. PV = आपल्याकडे इक्वेशन बघा mRT. याच्यामध्ये जर बघितलं आपण, हे P प्रेशर आहे, V व्हॉल्यूम आहे, मास आहे, हे कॉन्स्टंट आहे आणि हे T टेम्परेचर आहे ॲब्सोल्यूट. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं, हे मास अपॉन व्हॉल्यूम, इथं लिहिलं हे RT, आलं आपलं हे डेन्सिटी जशाच तसं. सो प्रेशर = ρRT. आणि याच्यावरूनही तुम्हाला समजेल मी जे काय बोललो आहे बघा, प्रेशर वाढलं डेन्सिटी वाढणार ह्या इक्वेशनप्रमाणे. आणि जर ह्याला जर थोडं आपण रिअरेंज केलं, P/ρ = RT, टेम्परेचर वाढलं काय, इथं फरक काय पडणार, डेन्सिटी कमी होणार या टाईपमध्ये. असं नका म्हणू की डेन्सिटी वाढले की टेम्परेचर वाढतं. जनरल एक इकडनं सुरुवात करतो ना आपण, म्हणून आपण इकडनं सुरुवात करूया इथे सुद्धा. सो या टाईपमध्ये हे झालं आपण डेन्सिटीविषयी बोललो, मास डेन्सिटी. त्याच टाईपची एक पुढे एक टर्म आहे बघा, त्याच टाईपची पुढे एक टर्म आहे 2 नंबरला, सिमिलर टाईपची टर्म आहे, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक वेट. हे घ्या, स्पेसिफिक वेट, किंवा आणखी त्याला नाव देऊया आपण दुसरं, वेट डेन्सिटी. तसं मास डेन्सिटी असं असतं वेट डेन्सिटी, याला आपण डिनोट करतो स्मॉल w किंवा त्याला ओमेगा म्हणा. ओके, काय असतं बरं हे एक्झॅक्टली, ह्याच्या नावामध्येच आहे स्पेसिफिक वेट. तुम्हाला वजन घ्यायचं आहे एका स्पेसिफिक क्वांटिटीसाठी किंवा स्पेसिफिक व्हॉल्यूमसाठी. जसं की मास डेन्सिटी, जसं की आपण बघितलं स्पेसिफिक मास कसं घेतलं होतं आपण, मास व्हॉल्यूम, त्या ठराविक व्हॉल्यूमला किती मास, तसं इथं असतं आहे. ह्या ठराविक व्हॉल्यूमला, त्या स्पेसिफिक व्हॉल्यूमला, ठराविक कशाला, स्पेसिफिक व्हॉल्यूमला किती वजन आहे. ओके, त्याला म्हणूया आपण वेट अपॉन व्हॉल्यूम. चालतं आहे. पुढे वेट म्हणजे काय असते माहिती आहे आपल्याला, mg. हे आपण व्हॉल्यूम जशाच तसं. मास म्हणजे काय असते, मासला आपण कसं स्प्लिट करतो, मासला आपण स्प्लिट करूया ρ × V, आणि हे G, हे V, हे आलं कसं बघा, मास अपॉन व्हॉल्यूम, यालाच आपण काय म्हणतो, डेन्सिटी म्हणतो. सो मास = काय आलं आपल्यासाठी, एक नवीन फॉर्म्युला, डेन्सिटी × हे व्हॉल्यूम, आलं या टाईपमध्ये. सो इथंही आलं. मग हे व्हॉल्यूम कॅन्सल, हे ρg जे की कॉमन मोस्ट टर्मिनॉलॉजी आहे ह्या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये. स्पेसिफिक वेटला तुम्ही डायरेक्टली रिप्लेस करू शकता, स्पेसिफिक वेटला डायरेक्टली रिप्लेस करू शकता ह्या ρgनं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन विचारला जातो आपल्याला की याचं युनिट काय आहे. युनिट जर तुम्ही ह्या टर्मला जर बघितलं आणि याचं जर युनिट काढलं तर डायरेक्टली वजन न्यूटनमध्ये, हे व्हॉल्यूम हे घ्या मीटर क्यूबमध्ये, Nm/m³ आलं. जर तुम्ही या फॉर्म्युल्याला जर बघितलं आणि युनिट जर काढलं तर हे बघा, डेन्सिटी आहे kg/m³ आणि हे ग्रॅव्हिटी, ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हे m²/s मध्ये. म्हणजे याला आपण थोडंसं आणखी पुढे वर्कआउट करूया तर आपला ॲन्सर येऊन जाईल हे kg मीटर/सेकंद, kg/m². म्हणजे हे दोघं इक्विव्हॅलंट आहेत का, आहेत हे इक्विव्हॅलंट. ओके, याला आपण यानेही रिप्लेस करू शकतो, kg/m³ × m²/s हे तुमचा आला ॲन्सर या टाईपमध्ये. हे झालं आपलं स्पेसिफिक वेट किंवा याला आपण म्हणूया वेट डेन्सिटी, जे की कॉमन मोस्ट आहे. याच्याविषयी आपल्याला क्वेश्चन्स वर्कआउट करायचे आहेत. आता एक्झाम्पल, व्हॉट इज द स्पेसिफिक वेट फॉर द वॉटर. वॉटरसाठी स्पेसिफिक वेट किती आहे, वॉटरसाठी स्पेसिफिक वेट किती यायलाच पाहिजे, किती यायला पाहिजे. स्पेसिफिक वेट असतं ρg, वॉटरचं रो आहे 1000. आत्ता बोलल्याप्रमाणे हेच घ्यायचं आपल्याला, नाही जर काही दिलंच तर 9.81 मल्टिप्लाय करा तर हे आला आपला ॲन्सर 9810. युनिट काय, Nm/m³. हे काय आलं, स्पेसिफिक वेट आलं हे वॉटरचं H2Oचं. हे आपलं एक पहिलं ॲन्सर. याच्यामध्ये पुढे काही क्वेश्चन्स आपण वर्कआउट करूया. आता हे झालं SI युनिटमध्ये, SI युनिटमध्ये बघा आपलं SI युनिट नाही. ओके, चालतं आहे. आता दुसऱ्या युनिटमध्ये एक्झाम्पल MKS युनिटमध्ये मला पाहिजे, m मीटर K किलो S सेकंद या टाईपमध्ये.
या युनिटमध्ये मला पाहिजे. बघा इथं आपण लिहूया फोर्सचं युनिट काय असते याच्यामध्ये न्यूटन. या केसमध्ये इथं आपण घेऊया 1 kgf असं असं ना किलोग्राम फोर्स. येस असं युनिट असतं याचं. 1 किलोग्राम फोर्स इक्वल्स टू किती असतो 9.81 न्यूटन असतो हा. 9.81 न्यूटन असतो हा. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल व्हॉट इज द स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर इन MKS युनिट. MKS युनिटमध्ये काय आहे. तर स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किती आहे H2O किती आहे हे आहे 1000 इंटू 9.81 काय आहे न्यूटन पर मीटर क्यूब आहे. बट ह्या दोघांना घेऊया ना आपण सोबत असं. 9.81 न्यूटन म्हणजे किती 9.81 न्यूटन म्हणजे किती आलं आपल्याकडे आन्सर. 9.81 न्यूटन म्हणजे 1 kgf आहे. ठीक आहे इथं लिहिलं मी हे kgf हा मूव्ही. ठीक आहे इथं खाली काय आहे मीटर क्यूब आहे. जशाच तसं राहू द्या मग हे मीटर क्यूबला हे घ्या मीटर क्यूब. हे काय आलं हे 1000 आलं आपलं आन्सर. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर इन kgf किती आलं 1000 kgf पर मीटर क्यूब या टाईपमध्ये. ओके ना. स्पेसिफिक वेट ग्रॅव्हिटीवरती डिपेंड करतं. ग्रॅव्हिटीवरती डिपेंड करतं. जर आपण चंद्रावरती जर वजन मोजलं वजन म्हणतोय वजन मोजलं तर वेगळं येईल. मास तर सेमच येईल. मास तर सेमच येईल. वजनामध्ये ग्रॅव्हिटी असतं बघा. याच्यावरती ग्रॅव्हिटीचा इफेक्ट असतो का 100% असतो. सिव्हिलचा क्वेश्चन आहे का एक्झाममधला. असे वेगवेगळे याच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आपण वर्कआउट करणार आहोतच नाही तरी चाललं आहे. बोलू आपण याच्याविषयी काही अडचण नाही आहे. आता थोडक्यात आपण याच्याविषयी बोलूया. क्वेश्चन बघूया ना आपण 2 पॉईंट्सचे. आपण काय बघितलं डेन्सिटी बघितलं. डेन्सिटीचं युनिट काय बघितलं आपण kg पर मीटर क्यूब बघितलं. इथं पुढे काय बघितलं आपण स्पेसिफिक वेट बघितलं. युनिट काय बघितलं आपण न्यूटन पर मीटर क्यूब किंवा आपण काय लिहिलं आहे याच्यामध्ये हे kg पर मीटर सेकंद. क्वेश्चन विचारला जातो डायमेन्शनसाठी. डायमेन्शन्स काय आहेत बरं याचे डायमेन्शन्स MLT मध्ये त्याच्याविषयी पूर्णपणे सांगितलं जाईल. फंडामेंटल क्वांटिटीज असतात बघा 7 फंडामेंटल क्वांटिटीज असतात. त्याच्यामध्ये 3 फंडामेंटल क्वांटिटीज फार रिपीट होतात FM मास आहे लेंथ आहे आणि इथं आहे टाईम. काही ठिकाणी टेम्परेचर आणखी काही ठिकाणी करंट काही ठिकाणी इंटेन्सिटी काही ठिकाणी हा पुढचं काय ल्युमिनस इंटेन्सिटीचं म्हणजे इंटेन्सिटी आणि बरंचसं काय पुढे. ठीक आहे 7 असत आहेत. kg पर मीटर क्यूब आणि हे न्यूटन पर मीटर क्यूब याचे डायमेन्शन्स काय असेल बरं. डायमेन्शन्समध्ये आपण लिहितो M माससाठी लिहितो L लेंथसाठी लिहितो आणि T हे टाईमसाठी लिहितो. ओके इथंही तसं लिहिणार मी MLT असं लिहिणार. बघणार आहोत मास कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण kgमध्ये. म्हणजे इथं आहे का kg आहे म्हणजे मास आहे त्या डोक्यावरती एक ठेवू शकतो किंवा काही नाही ठेवलं तरी चालेल. L हे लेंथसाठी आहे. इथं मीटर क्यूब आहे हे घ्या. इथं मीटर क्यूब वरती जाणार तो बनणार हा मायनस. इथं टाईम दिसते कुठं सेकंद दिसते का नाही आहे सेकंद मग T0 M1 L-3 हे T0. इकडे काय असेल आता याच्यावरनं काढण्यापेक्षा तुम्ही याच्यावरनं काढा. फंडामेंटलमध्ये कन्वर्ट करून काढण्याची प्रोसेस असते एक सोपी जाते. kg माससाठी आहे. मास म्हणजे इथं 1 आहे. जर इथं kg स्क्वेअर असता तर इथं M² आला असता. इथं आहे मीटर हे घ्या मीटर इथं लिहिलं मी -1 खाली आहे ना वरती घेतलं हे T-1. सो M1 L-1 हे T-1 या टाईपमध्ये हे झाले युनिट्स. पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूया पुढच्या प्रॉपर्टीज महत्त्वाच्या प्रॉपर्टीज. सो आपण इथं थांबत आहोत. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.